महिन्यामध्ये निवडणुकांचा कार्यक्रम घ्या असं म्हटलेलं आहे. महापालिका आणि निवडणूक आयोगांनी तयारी सुरू केलेली आहे. तुम्हाला वाटतं की दिवाळीपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतील? मागच्या आठवड्यात किंवा काही दिवसापूर्वी जे सुप्रीम कोर्टचं जजमेंट झालं ते राहुल वाघ यांच्या रमेश वाघ यांच्या पिटिशनमधनं आलेलं जजमेंट आहे. ते जजमेंट जे आहे ते ओबीसीचं रिझर्वेशन कमी झालं या संदर्भात होतं आणि ते मुंबई सोडून बाकी उर्वरित महाराष्ट्र असं होतं. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राच्या ओबीसीचा निर्णय कोर्टाने लावलेला आहे. पूर्वी जेवढं रिझर्वेशन होतं ते कायम ठेवून त्यांना 4 महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घेण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये म्हणजे 4 आठवड्याच्या आतमध्ये नोटिफिकेशन काढा आणि पुढचा कार्यक्रम करून घ्या. त्यामुळे नक्कीच जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, बाकीच्या ज्या निवडणुका ज्या सगळ्या अडकलेल्या होत्या, नगरपंचायती असतील, त्या सगळ्याचे 4 महिन्यात त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे घ्यावे लागतील. कदाचित पावसाचं कारण सांगून हे एक्सटेन्शन पण मागतील, ते काही होऊ शकतं. परंतु मुंबई महानगरपालिका ही कधी ते घेऊ शकत होते त्याचं कारण असं आहे, मुंबई महानगरपालिकेत रिझर्वेशनचा प्रश्न नाही. मुंबई महानगरपालिकेत विषय एकच आहे की 227 जागा का 236 जागा. महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही 236 जागा केल्या होत्या. यांचं सरकार आल्यावरती कायदा बदलला. तो कायद्याला फक्त आव्हान दिलेलं आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा स्टे नाही आहे, त्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय राखून ठेवलेला नाही आहे. त्यामुळे त्यांना जर घ्यायची असेल तर उद्यापासून ते कार्यक्रम जाहीर करू शकतात किंवा ते कधीही घेऊ शकतात. परंतु ते घेत नाही आहेत एवढ्यासाठी कारण त्यांचाच प्रशासक बसला आहे. हवा तसा मुंबई महानगरपालिका लुटायला मिळते. नगरसेवक नसल्यामुळे यांना विचारणारं कोण नाही आहे. त्यांना आजही हा विश्वास नाही आहे की शिवसेनेला आपण हरवू शकतो आणि त्यामुळे ते निवडणुका घेत नाही आहेत. त्यांनी निवडणुका 2.5 वर्षात कधीही घेऊ शकले असते कारण कुठल्याही प्रकारचा स्टे या निवडणुकांना नव्हता. परंतु प्रशासकाच्या माध्यमातून, प्रशासक शेवटी यांचाच आहे, यांचाच एक IAS ऑफिसर बसलेला आहे तिकडे, त्यामुळे हवं तसं अधिकाऱ्यांच्या मार्फत मुंबई महानगरपालिका लुटता येते. त्यामुळे त्यांना निवडणूक घेण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. ते जेवढ्या निवडणुका पुढे ढकलता येतील तेवढ्या जोपर्यंत पुन्हा एकदा कोर्टाचा दट्ट्या बसत नाही तोपर्यंत ते निवडणुका पुढे ढकलण्याचे काम करतील. आज आशिष शेलार असं म्हणत होते की मुंबई सेवक म्हणून आम्ही काम करू आणि महाविकास आघाडी जर आता निवडणुकाला सामोरे जाईल मुंबई महापालिकेच्या तर 50पेक्षा जास्तही नगरसेवक महाविकास आघाडीची निवडून येणार नाही. आशिषने ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला मला माहीत नाही, पण इतके दिवस ते सेवक नव्हते तर कोण मालक होते काय? लोकप्रतिनिधी हा कायमचा सेवक असतो. तो नगरसेवक म्हणून पण निवडून येतो त्यावेळेला तो सेवकच असतो. आमदार म्हणून पण निवडून येतो तेव्हा तो सेवकच असतो, तो मालक नसतो. यांच्या डोक्यात मालकाची संकल्पना आहे आणि आमचे 50 येतील महाविकास आघाडीचे का 60 येतील का 150 येतील हे लोक ठरवतील ना. आशिष शेलार ज्या वॉर्डात राहतात तिकडचा नगरसेवक निवडून येणार की नाही, राजा राजभरला तो हरवणार की नाही, हा प्रश्न यावेळेला महत्वाचा आहे. ते असं म्हणतात की तू राहशील नाही तर मी राहील, हे जे वाक्य उद्धव ठाकरेंचं होतं ते माझ्या आणि भाजप कार्यकर्त्याच्या जिवारी लागलं आहे आणि कोण कुठे राहील हे निवडणुकीनंतर कळेल. म्हणूनच म्हटलं निवडणूक होऊन जाऊ देत. 2.5 वर्ष निवडणूक का घेतली नाही? आमचं आजही हेच म्हणणं आहे की 2.5 वर्ष निवडणूक का घेतली नाही. निवडणूक मुंबईची निवडणूक व्हायला कुठलाही अडथळा नव्हता तरी देखील घेतली नाही आहे. आत्ता देखील ते घेऊ इच्छित नाही आहेत. मुंबईची निवडणूक घेण्यापासून भारतीय जनता पक्षाला कोणीही अडवलेलं नाही. मी अगदी जबाबदारीने सांगतोय कारण हे जे पिटिशन्स केलेलं आहे हे माझ्या मार्गदर्शनाखाली किंवा मी त्याचं सगळं काम बघतो त्यामुळे मला 100% माहिती आहे कुठल्याही प्रकारचा स्टे नाही. 2.5 वर्ष निवडणुका घेतलेल्या नाहीत, लवकर घेतील असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे त्यांना मुंबई महानगरपालिका ओरबडायची आहे. नाही पण परब साहेब, एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महायुतीत काही अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू, एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार नाही, पण जेव्हा वेगवेगळे लढू जिंकून आल्यानंतर परत एकत्र येऊ, एकमेकांवर टीका करणार नाही. हे बघा असं आहे ना, लढाईत उतरणार
आणि आम्ही समोरच्यावर बिलकुल वार करणार नाही, मग काय कुस्ती खेळणार? फक्त कुस्तीत वार होत नाहीत, पण शेवटी चितपट तर करावंच लागतं ना. आणि एकमेकाच्या विरोधात करणार नाही प्रचार, मग मतं कशाच्या जोरावर मागणार? तुम्हाला लोकांनी का मतं द्यावीत हे तर सांगावं लागेल, आणि समोरच्याला का देऊ नयेत हे पण सांगावं लागेल. आता ह्यांनी जो समोरचे म्हणजे कोण, ज्यांनी आमच्या पक्षावरती डाका घातलेला आहे तेच आहेत. आता चोरीचा माल विरुद्ध भारतीय जनता पक्ष, ही लढाई त्यांना करायची आहे. कारण मुंबईमध्ये ज्या शिवसेनेच्या 84 जागा होत्या त्याच्यातले आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात नगरसेवक जे गेलेले आहेत, ह्या नगरसेवकांना तर तिकीट द्यावी लागेल. मला वाईट काय वाटतंय की त्या नगरसेवकांच्या समोर जे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकाचे उमेदवार जे 200 मताने हरले, 300 मताने हरले, 500 मताने हरले, ज्यांना असं वाटतंय की आम्ही कधी पुन्हा नगरसेवक होऊ शकतो, यांचं नशीब फुटलं गेलेलं आहे. त्यामुळे ती युती झाली तर जे लोक गेले 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करतायत, त्यांना या मिंदे गटाच्या नगरसेवकांचे सतरंजा उचलाव्या लागणार आहेत. नाही, परमसेठ तुम्ही युतीचा विषय काढला, त्यामुळे मध्यंतरी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडे युती किंवा मैत्रीचा हात पुढे केला होता. उद्धव ठाकरेंकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. सगळेच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागले. अशा वेळेस राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का, ही जी झालेली चर्चा सुरू झाली होती त्यावर अजून कुठे पुढे पाऊल पडलेलं दिसत नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी माणसाच्या मनात हे 2 ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी जर इच्छा आहे तर त्याला प्रतिसाद आम्ही दिलेला आहे. उद्धव साहेब ठाकरेंनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मी काही जर असतील मतभेद तर मी काढून टाकायला तयार आहे, आणि आमचा हात आम्ही पुढे केलेला आहे. आता जसा निवडणुकीचा कालावधी पुढे पुढे जाईल तसे दोन्ही बाजूचे पक्ष नेतृत्व याच्या बाबतीतले निर्णय घेतील, परंतु आमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद आम्ही ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही कधी आत्तापर्यंत घुमजाव केलेलं नाही. आता महाराष्ट्राच्या हिताचा जर विषय असेल, मराठी माणसाच्या हिताचा जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी आम्ही हात ऑलरेडी पुढे केलेला आहे. नाही, म्हणजे आता पुढे केलेला हात मागे घेणार नाही अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे. आम्ही ऑलरेडी आमची भूमिका उद्धव साहेबांनी त्या दिवशीच्या कार्यक्रमात सांगितली आहे. दररोज काही ह्याच्यावरती चर्चा होत नाही आणि दररोज काही ह्याच्यावरती कोण भाष्य करत नाही. याच्या बाबतीतले निर्णय जे असतात, ही जी प्रक्रिया असते, या प्रक्रियेत जे पक्षाचे प्रमुख नेते जे 2 आहेत, हे 2 नेते आपापली बाजू एकमेकाच्या समोर ठेवतील आणि तो निर्णय घेतील. पण तुम्ही हे म्हणजे चर्चेची दारं आम्ही बिलकुल बंद केलेली नाहीत. आता कसं पुढे जायचं, काय पुढे जायचं हे तर काय तुम्हाला पत्रकारांना सांगून जाणार नाहीत. नाही, यात तुम्ही एक महत्वाचं विधान केलं की 2 प्रमुख नेते एकमेकांना भेटतील किंवा एकमेकांशी भेटतील म्हणजे ते ठरवतील. भेटतील पेक्षा हे 2 नेते ठरवतील की काय करायचं, कसं जायचं. हा शेवटी त्या नेत्यांचा प्रश्न आहे. दोन्हीकडे शेवटी पक्षनेतृत्वाचं ऐकणारी ही सेना आहे. त्यांची सेना देखील ही पक्षनेतृत्वाचं ऐकणारी सेना आहे, आमची सेना देखील हे पक्षनेतृत्वाचं ऐकणारी सेना आहे. एकदा पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला की आमच्यासाठी विषय संपला. तसंच त्यांच्याकडे देखील एकदा पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला, विषय संपला. आमच्याकडे काय पार्लमेंटरी बोर्ड बीड हे काही विषय नाही आहेत. आमच्याकडे पक्षनेतृत्व सर्वसर्व आहे. पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला म्हणजे विषय संपला. नाही, पण यात पहिले आप म्हणजे आता कोण चर्चा सुरू हे करणार? दोघेही नेते मिळून ठरवतील. मी काय एवढा फार मोठा नेता नाही आहे की याच्यामध्ये हस्तक्षेप करून काही गोष्टी सुचवण्याचा. ज्या वेळेला माझ्या पक्षाच्या प्रमुखाने भूमिका मांडलेली आहे, मी माझ्या पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेच्या बरोबर आहे. त्याचा आदर होईल, त्याची अंमलबजावणी होईल. जे माझा पक्षाचा नेता ठरवेल त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आम्हा सर्व शिवसैनिकांवर आहे. मग या एकत्र लढेल मुंबईत कसं असणार? ह्याला अजून फार वेळ आहे. सगळ्या गोष्टी सगळे पक्ष आपापल्या
ताकदीचा अंदाज घेत आहेत आणि त्या पद्धतीने आत्ता तरी मवियामध्ये असं काही दुफळी निर्माण झालेली नाही आहे. आत्ता तरी सगळा मविया एकत्रच आहे. एक निवडणूक 2 निवडणुका आम्ही एकत्र लढलो आहे, तिसरी देखील एकत्र लढू शकतो. पण हा निवडणुकीचा कालावधी जसा जसा जवळ येतो तशा तशा या गोष्टी अधोरेखित होतात. नाही, पण ज्या तुम्ही प्रकारे- म्हणालात एका बाजूला राज ठाकरेंनी तुमच्या पुढे मैत्रीचा हात पुढे केला किंवा युतीचा प्रस्ताव आहे ज्याला तुमची सकारात्मक तुमचा प्रतिसाद आहे. असं असताना मध्यंतरीच्या काळात असं दिसलं की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशीही भेट झाली आणि त्यांच्या पक्षाचे नेतेही प्रयत्न करत आहेत की मनसेशी युती व्हावी. बघा असं आहे की शेवटी मी म्हटलं ना, हे पक्ष नेतृत्वाने ठरवायचं आहे. राज ठाकरेंनी ठरवायचं आहे कोणाबरोबर युती करायची आहे. त्यांना जर वाटलं की उद्धव साहेबांच्या पक्षाबरोबर युती झाली पाहिजे, आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता त्यांनी निर्णय घ्यायचा ना कोणाबरोबर करायची आहे की नाही ते. आम्हाला असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही बोलत असाल तर आम्ही प्रतिसाद दिलेला आहे. आता त्यांना असं वाटत असेल की एकनाथ शिंदे बरोबर भाजपबरोबर युती करून महाराष्ट्राचं हित साधलं जाईल तर तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेतल्या माजी नगरसेवकांची गळती काही थांबताना दिसून येत नाही. जसे निवडणुका येतात तसे आपल्याकडचेच नगरसेवक हे जसे शिंदे गटात जात आहेत, आता भाजपमध्ये जात आहेत. त्यामध्ये तर तेजस्वी घोषाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काय वाटतं येत्यात त्यामध्ये? असं आहे, 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. एक तर आजही लोकांना गेले कित्येक वर्ष शिवसेना सत्तेमध्ये असली, म्हणजे आपण 1996 पासून ते आजपर्यंत म्हणजे 2022-21 पर्यंत ही शिवसेना सत्तेत होती. त्याच्यामुळे लोकांना सवय लागली आहे की शिवसेनेच्या नगरसेवकाकडे जाऊन कामं करून घ्यायची. बरेचसे नगरसेवक आजही त्यांना जो लोकांची कामं करण्यासाठी निधी लागतो किंबहुना बाकीच्या गोष्टी लागतात, हा निधीची अडचणीचं लालूच दाखवून की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला निधी देतो, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो. आता जे या पैशाला बळी पडतात ते तिकडे जातात. जे पैशाला बळी पडत नाहीत, ज्यांना असं वाटतं की मी पैशाच्या शिवाय देखील लोकांची सेवा करू शकतो, ते आजही शिवसेनेबरोबर ठाम आहेत. पुन्हा आपण सगळं एकंदर पूर्ण तपशील बघा. जे नगरसेवक निवडून गेलेले आहेत तिकडचे कार्यकर्ते गेलेत का त्यांच्याबरोबर? तर नाही. रात्री गपचूप जातात, ठाण्यात जातात, झेंडा पकडतात, फेसबुकला टाकतात. यापेक्षा असे वॉर्डात मोठे कार्यक्रम घेऊन, वॉर्डात असा कुठला एखादा कार्यक्रम घेऊन प्रवेशाचा असं कुठे झालेलं नाही आहे. हे सगळे लपतछपत गेलेले आहेत. पुन्हा शिवसेनेचा एकंदर गेल्या सगळ्या निवडणुकीचा तुम्ही पॅटर्न बघितला तर शिवसेना 50 ते 55% नगरसेवक हे प्रत्येक निवडणुकीत बदलतच असते. त्यामुळे ह्या बदलाची आम्हाला सवय आहे आणि आमचा जीव कशात आहे? आमचा जीव कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि जोपर्यंत कार्यकर्ता हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर आहे तोपर्यंत आम्हाला चिंता करायचं कारण नाही. नाही, पण जाणारे जे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांचं असं नेहमी म्हणणं असतं किंवा ते असा आरोप किंवा टीका करतात की आमची पक्षप्रमुखांची भेट होऊ शकत नाही. हे बघा, जाणाऱ्याला काही बातम्या अशाही आलेल्या आहेत की ज्यात असं म्हटलं जातंय की बैठका ज्या शिवसेना युपीटीच्या होतात, नगरसेवकांशी संपर्क संवाद पक्षप्रमुखांचा तुटलेला आहे. हे ज्याला जी कारणं सांगायची आहेत ना, तर काहीतरी कारण सांगूनच जावं लागेल ना. जर एखाद्याला जायचं आहे आणि त्याला विचारलं की तू का जातोय, तो असं नाही सांगणार ना मला त्यांनी पैसे दिले म्हणून मी जातोय. तो जाताना कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडूनच जाणार की मी ह्याच्यामुळे जातो. मग इतक्या वर्षात का नाही गेला? जोपर्यंत शिवसेना सत्तेत होती तोपर्यंत का नाही गेला? आत्ता ज्या वेळेला तुझी पैशाची अडचण निर्माण झाली, पैशाचं लालूच दाखवलं गेलं, त्यावेळेला तू जातोयस. मग जाताना थोडीच असं सांगणार की मला पैसे मिळाले. आता हे 50 खोक्याची काय घोषणा जगभरात प्रसिद्ध झाली, 132 देशात ही घोषणा गेली, ते थोडीच असं सांगतात की आम्हाला 50 कोटी मिळाले म्हणून. पण खाजगीत त्यांचे लोक सांगतात ना 50 कोटी मिळाले म्हणून. त्यामुळे पैसे घेऊन आम्ही गेलो असं कोण सांगणार नाही. जाताना हेच सांगून जाणार की आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला उद्धव ठाकरे भेटत नाहीत, आमची कामं होत नाहीत, अशी काहीतरी कारणं सांगून जातात. मग कोणावर तरी राग की ह्याने मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला,
त्याने मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. विषय अतिशय स्पष्ट आहे. मुंबई महानगरपालिका लांबवण्याचं कारण पण हे एकच आहे की शिवसेना दुभंगावी. नगरसेवकाच्या निवडणुका झाल्या तर परत आमचे निवडून देतील ही त्यांना भीती वाटते. जेवढे त्यांना निवडणुकीपासून लांब ठेवाल तेवढी त्यांची आर्थिक कुचंबणा करून त्यांना फोडायचं, हा त्याच्या पाठीमागचा डाव आहे. परम सर, काल मुंबईत पाऊस झाला. थोड्या पावसातच काल अनेक ठिकाणी नाले सफाई झाली की नाही असा पद्धतीचा प्रश्न होता. त्याकडे कसं बघता काय? हा प्रश्न तर आम्ही उचलणारच आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की 1680 कोटीचं टेंडर रस्त्याचं काढलं गेलं. ह्या 1680 कोटीमध्ये आपण जर बघितलं असेल तर छोट्या छोट्या गल्ल्या पण घेतलेल्या आहेत, ज्या निकषामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या निकषामध्ये बसत नाहीत. अख्खी मुंबई यांनी खोदून ठेवलेली आहे. आणि ज्याला ड्रेन लावायला पाहिजे, ज्याने स्ट्रॉम वॉटर ड्रेन असायला पाहिजे, पाणी वाहून जायला, पाण्याचा निचरा व्हायला, कुठेही पाण्याचा निचरा झालेला नाही. आणि ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या, माझ्याकडे टेंडर कॉपीज आहेत त्याच्या, ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करायचं असं टेंडर कंडिशन आहे. मला तुम्ही सांगा, आज आपण 21 मे मध्ये आहोत. फक्त 9 दिवस उरलेत, 10 दिवस. या 10 दिवसात हे सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत का? आणि त्याच्यामुळे काल पाऊस पडला, त्याच्यामुळे मुंबईमध्ये पाणी तुंबलं. आणि ह्या वर्षी मुंबईत जोरदार पाणी तुंबणार आहे. आणि हे जर तुंबलं तर ज्यांनी ही मुंबई लुटलेली आहे, अशा प्रकारची कॉन्ट्रॅक्ट्स काढून, टेंडर काढून, इलेक्शन फंड त्याच्यामध्ये घेऊन ज्यांनी हा पूर्ण लुटीचा धंदा केला आहे, हे त्याला जबाबदार राहतील. सर, हिंदी में जानना चाहेंगे. एक मिनिट. मिठी नदीच्या गाळासंदर्भात तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. EOW आता ईडीने सुद्धा या सगळ्या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. नाही, मिठी नदीचा गाळ असो, मुंबई महानगरपालिकेचे असंख्य प्रश्न आहेत. या सगळ्यामध्ये आम्ही चौकशीची मागणी केलेली आहे. आता त्याच्या चौकशीच्या मागणीमध्ये कोण कोण सापडत आहेत, कोण कोण कॉन्ट्रॅक्टर्स मिळत आहेत, काय मिळत आहेत, याचा सगळा तपशील आता येईल बाहेर. पण आमचं म्हणणं असं आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये झालेल्या भ्रष्ट कारभाराची देखील चौकशी झाली पाहिजे. सर, हिंदी में जानना चाहेंगे. छगन भुजबल जी ने अभी मंत्री पद का शपथ लिया है, क्या कहेंगे? छगन भुजबल जी ने मंत्रिपद की शपथ ली है. आज उनको भारतीय जनता पक्ष ने उनको, जिस भारतीय जनता पक्ष इस गवर्नमेंट को लीड कर रही है, उन्होंने शपथ दिलवाई है. छगन भुजबल जी के बारे में जिन्होंने जोरदार उनके अगेंस्ट में कैंपेनिंग की थी, आज उनके साथ में वो उनको ले रहे हैं. यही भाजपा की नीति है क्या, ये सवाल इस बारे में आज उपस्थित हो रहा है. सर, जो डेलीगेशन है जो बाहर जाने वाले हैं उनको लेके उसके बारे में क्या कहेंगे? क्योंकि संजय राउत बार बार उसके ऊपर जो विरोध है वो दर्शा रहे हैं. आज श्रीकांत सिंह उनकी भी एक टीम है जो UAE जाने वाले हैं. नहीं, जो डेलीगेशन बाहर जा रहा है उसके बारे में हमारा भाई यही कहना है कि आप जो बाहर के देशों को जाके बताने वाले हो, ये बात है कि बाहर के जाने वाले देशों को आप जो चीज़ बताने जा रहे हो, वही चीज़ इस देश के प्रमुख राजकीय पक्ष के जो नेता है उनको सबसे पहले बतानी चाहिए. यही हमारी मांग है. आशीष शेलार जी कह रहे हैं कि उद्धव ठाकरे टीवी पे दिख रहे हैं पर रास्ते पे नहीं दिख रहे, लोगों के बीच नहीं दिख रहे. आने वाले महानगर पालिका इलेक्शन में उनके 50 से कम सीट आएंगे. वही मैंने पूछा, आशीष शेलार कब से ज्योतिष का धंधा शुरू किया है. इलेक्शन ले लो और देखो किसकी कितनी सीटें आती है. महानगर पालिका का इलेक्शन 4 महीने में होने की संभावना है. आपका क्या भूमिका रहेगी पार्टी की? महाविकास आघाड़ी के साथ रहेंगे, राज ठाकरे के साथ रहेंगे कि अकेले लड़ने होंगे? वो इसका जो जवाब है वो पार्टी नेतृत्व देगा कि युति करके लड़ना है, महाविकास आघाड़ी के साथ में लड़ना है, अकेले लड़ना है. लेकिन राज ठाकरे जी का जो सवाल था उसके बारे में हमने पॉजिटिव रिस्पांस दे चुके हैं. अब इसको आगे कैसे ले जाना है, क्या करना है, ये दोनों नेता डिसाइड करेंगे. और जो नेता डिसीजन लेंगे वो हम शिवसैनिक मानेंगे. सर, मुंबई में कल जोरदार बारिश हुई, उसके बाद जगह जगह हमें वाटर लॉगिंग देखने मिला. रास्ते का काम चालू है. किस प्रकार से काम चल रही है कि वापस वाटर लॉगिंग दिख रही है होने वाली? ये मुंबई महानगर पालिका का 1680 करोड़ का जो टेंडर निकला था सीमेंट के रोड बनाने का, जिसमें आज पूरी मुंबई की खुदाई हो चुकी है.
और जो टेंडर कंडीशन है कि 31 मार्च के पहले 31 मई के पहले ये रास्ते बनाने थे, आज हम लोग 21 मई में है और पूरे रास्ते आज उन्होंने खोद के रखे हैं। और मुझे ऐसे लगता है कि इस बारिश में ये समस्या बढ़ने वाली है, जिसकी जिम्मेदारी, क्योंकि कॉन्ट्रैक्टर लोगों के पेमेंट्स नहीं जा रहे, जो पेमेंट उनको पहले दिया था उसी पेमेंट पे आज उनको पूरा काम करने के लिए बोल रहे हैं। टेंडर कंडीशन के हिसाब से ये काम हो नहीं रहा है और उसकी समस्या इस आने वाले मानसून सीजन में देखने मिलेगी। और अगर पानी यहाँ पर लॉग होता है तो उसकी जिम्मेदारी ये महाराष्ट्र सरकार पे होगी, क्योंकि वो प्रशासक है। चीफ जस्टिस मुंबई में आने के बाद भाषण करते समय उन्होंने नाराजगी व्यक्त की, जो मुख्य सचिव है या सीपी है उनको मिलने नहीं आए। यही तो इनका, देखो, इनको छोटे छोटे चीज़ों में आज उनके पार्टी के कार्यकर्ताओं को भी Y+ सिक्योरिटी दी है। कार्यकर्ताओं को 2-2 गाड़ियां उसके आगे पीछे भागती है और चीफ जस्टिस ऑफ इंडिया आता है तो इनका कोई प्रोटोकॉल नहीं है। तो इनकी मानसिकता समझ में आती है कि क्या है। अब उनका डर निकल गया है। यही अगर उनका जो पिटीशन 2 साल 2.5 साल पहले जब लगा था तब की सिचुएशन होती थी, तो मुझे ऐसे लगता है कि सब लोग, सीएम, डिप्टी सीएम, सभी लोग उनको रिसीव करने एयरपोर्ट जाते थे। सर, बीएमसी चुनाव जब भी लेने की बात की जाती है, महायुति की तरफ से किया जाता है कि सुप्रीम कोर्ट में ये मामला निलंबित है, तो क्या इस चीज़ की वस्तुस्थिति ये है, सुप्रीम कोर्ट में कोई मामला है डिसीजन के लिए। 227 सीटों के हमने 236 सीट किए थे, उसको इस गवर्नमेंट ने चेंज किया और फिर से 227 सीटों पे उन्होंने कानून बना लिया। उस कानून को हमने चैलेंज किया है, लेकिन उसके ऊपर कोई स्टे नहीं है, इसके ऊपर कोई मनाही नहीं है कि इसको इलेक्शन नहीं लेना चाहिए। जब कोई भी मैटर कोर्ट में जाता है और जब तक उसको स्टे नहीं होता है तब तक वो मैटर खुला रहता है। तो इनको अगर इलेक्शन लेनी है तो कभी भी ले सकते थे, लेकिन ये लेंगे नहीं, क्योंकि प्रशासक के माध्यम से इनको मुंबई लूटनी है।